जेव्हा एखादा प्लॅनेट फिरत असेल कुठलाही सर्कलमध्ये मग काय करतो तो एक सर्क्युलर मोशन करतो. काय करतो एक सर्क्युलर मोशन. आपण कन्सिडर करतोय की जो एलिप्स असतो ना आपला त्याला आपण काय म्हणतोय सर्कल. काय म्हणतो आपण त्याला एक सर्कल असं आपण कन्सिडर करतो का. मित्रांनो पहिला धडा आपण सायन्सचा सुरू केला होता ग्रॅव्हिटेशन. आज ग्रॅव्हिटेशन आपण सुरू करतोय तर याच्यामध्ये आपण दुसरा भाग बघतोय आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपल्याला काय कोनिक सेक्शन्स. ठीक आहे. आता कोनिक सेक्शन म्हणजे काय. कोनिक म्हणजे आपण कोन पाहिला असेल आईस्क्रीमचा किंवा आपल्याला जोकरचा कॅप असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघा या कोनला आपण कसं कापतोय त्यावर तसं 4 शेप्स तयार होतात. ठीक आहे. पहिला शेप्स काय तयार होतोय सर्कल. जर तुम्ही एकदम कोन असं घेतलाय समोर आणि स्ट्रेट काप करतोय स्ट्रेट कापल्यावर आपल्याला काय तयार होणार आहे सर्कल. ठीक आहे. तसंच आपल्याला जर एलिप्स कापायचा असेल एलिप्स हा जो शेप आहे आपल्याला खूप वापरता येणार आहे या धडामध्ये. ठीक आहे. आता बघा एलिप्स कसा असतो. एलिप्सला कापताना बघा मी पूर्ण खालीपर्यंत कापत आहे का नाही फक्त अर्धवट कापतोय म्हणून याला काय म्हणलं आपण एलिप्स. आणि तसंच तुम्ही खाली बघतो पॅराबोला. पॅराबोला हा शेप कुठे असणार तुम्हाला एकदम बघा तुम्ही खाली तुम्हाला हे सेंटर दिसतं कोनमध्ये पण त्याचा आधीच आपण कापतोय. तसंच तुम्ही हायपरबोला असतो आणि ते एकदम स्ट्रेट खाली येतो म्हणून त्याला आपण हायपरबोला म्हणतो. ठीक आहे. आता यापुढे आपण बघणार आहोत एलिप्स याचा काय उपयोग होणार आहे आपल्याला. ठीक आहे. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हा डायग्राम दिलाय की कोनला असं आपण कसं कापतो की आपल्याला काय येणार आहे एलिप्स. आता एलिप्स काय असतं. अन एलिप्स इज अ कर्व फॉर्म्ड व्हेन अ कोन इज कट बाय अन इन्क्लाइंड प्लेन. इन्क्लाइंड म्हणजे काय. आता इन्क्लाइंड असा आडवा असतं. ठीक आहे. जर एकदम स्ट्रेट असेल तर त्याला आपण प्लेन म्हणतो पण त्या प्लेनला जर थोडासा इन्क्लाइन केलं इन्क्लाइन म्हणजे किती अँगलने ते काय केलं आपण मोल्ड खाली कसं सारखं दिसतो ना म्हणून त्याला आपण काय म्हणतो इन्क्लाइन. आता इट हॅज 2 फिक्स पॉईंट्स कॉल्ड फोकाय दॅट इज F1 अँड F2. बघा इथे तुम्हाला दिसत असेल F1 आणि इथे F2. ठीक आहे. तसंच फॉर एनी पॉईंट ऑन द एलिप्स द सम ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द 2 फोकाय इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे कसं जर तुम्ही या 2 फोकायवरून कुठलाही 2 डिस्टन्स घ्या समजा AF1 प्लस AF2 असा 2 आपण डिस्टन्स घेतला एकच पॉईंटवरून दोन्ही डिस्टन्स घेतो ना. एक डिस्टन्स पहिला कुठे आहे पहिला F2 कडे आणि दुसरा कुठे आहे F1 कडे आणि दोन्ही डिस्टन्सची बेरीज असं केलं आपण. तसंच दुसरा कुठला पॉईंट घेतलं त्याच्यात बेरीज किंवा तिसरा पॉईंट यांचा बेरीज कधीही तुम्हाला काय भेटणार आहे कॉन्स्टंट. त्याची फिक्स व्हॅल्यूज असेल म्हणजे 10 तर 10 20 तर 20 तसं असणार. ठीक आहे. चला पुढे आपण बघूया याचा उपयोग काय आपल्याला. तर तुम्हाला मी सांगितलं होतं फक्त न्यूटननी नाही तर अजून एक कोण असं सायंटिस्ट आहे ज्यांनी या फिजिक्समध्ये हेल्प केलंय तर तो कोण आहे कॅपलर. आता कॅपलरचा नियम. आता कॅपलरचा नियम काय बघा कॅपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन्स. त्यांनी काय म्हणलं त्यालाच आपण 3 नाव देतो. किती नाव देतो आपल्याला याला 3. कॅपलर्स फर्स्ट लॉ ऑफ ऑर्बिट्स लॉ ऑफ एलिप्स. ठीक आहे. या एलिप्स शेप म्हणतात या शेपला काय म्हणतात आपण एलिप्स. स्टेटमेंट काय ऐका द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. आता ऑर्बिट म्हणजे काय कक्ष. ज्या कक्षावर आपला प्लॅनेट काय करतोय फिरत असतो त्या कक्षाला आपण काय म्हणतो ऑर्बिट. ठीक आहे. त्या ऑर्बिटचा शेप काय एलिप्स. आणि एलिप्स कसं तयार होणार तर या एका फोकसवर कोण असेल सन किंवा F2 वर असू शकतो किंवा F1 वर. फक्त परत स्टेटमेंट ऐका आणि लक्ष ठेवा काय द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. ठीक आहे. चला पुढे दुसरा नियम पाहूया आपण जरा. आता सेकंड लॉ यालाच आपण काय म्हणतो लॉ ऑफ इक्वल एरियाज. लॉ ऑफ इक्वल एरियाज म्हणजे काय तर द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वेप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे इथेच बघा तुम्ही एरिया 1 आपण घेतलं हा. ठीक आहे. आता तुम्हाला वाटेल अरे खूप मोठा एरिया आहे पण असं नाही. जर एक एरिया त्याने त्या डिस्टन्समध्ये 5 मिनिटामध्ये कव्हर केला असेल किती मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये आणि तसंच दुसरी एरिया पण कव्हर केली असेल 5 मिनिटामध्ये मग त्याच्यामध्ये जी एरिया कव्हर झाली आहे ती इक्वल असणार आहे. म्हणजे काय एरिया 1 आणि एरिया 2 जर याचे टाइम इक्वल असेल तर एरिया पण काय आहे इक्वल आहे. ठीक आहे. म्हणून परत एकदा ऐका द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन म्हणजे काय ज्या लाईनपासून सन आणि प्लॅनेट जॉईन होतोय स्वीप्स इक्वल एरिया. स्वीप्स म्हणजे पुढे पुढे जाणार. स्वीप्स म्हणजे काय पुढे जाणार. मग ही एरिया कव्हर होतो की नाही. मग ही एरिया इथे 5 मिनिटात झाली कव्हर
मग तीच एरिया सेम असेल, ही एरिया तुम्हाला दिसते छोटी पण तुम्ही कॅल्क्युलेशन केलं मग ते पण तुम्हाला काय येणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे काय, एरिया 1 आणि एरिया 2 दोन्ही काय असेल तुम्हाला सेम. अजून एक एक्स्ट्रा माहिती सांगतोय तुम्हाला. इथे बघा, जर आपला सन इथे बघा, या पॉईंटला आपण काय म्हणणार, सन इथे, सनचा जवळ जेव्हा आपला पृथ्वी किंवा आपला कुठलाही प्लॅनेट असेल त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, पेरिहेलियन. आणि जर दुसरीकडे थोडा फार असेल, लांब असेल तर त्याला काय म्हणतो आपण, एपिहेलियन. ठीक आहे, त्या पोझिशनचे नाव आहेत. हे असं आपल्या टेक्स्टबुकमध्ये नाव दिलं आहे, तरी पण आपण एक पॉईंट एक्स्ट्रा ॲड करतोय. ठीक आहे, चला पुढे आपण कॅप्लरचा तिसरा नियम बघूया जरा. तिसऱ्या नियममध्ये कॅप्लर्सनी काय म्हटलंय, पण त्याच्यात पण 3 नाव आहेत बघा. कॅप्लर्स थर्ड लॉ, लॉ ऑफ पिरियड्स किंवा लॉ ऑफ हार्मोनिक्स. आता हे जे एक्स्ट्रा नाव मी सांगतोय प्रत्येक लॉमध्ये, हे तुम्हाला बुकमध्ये दिलं नाही आहे, तरी पण ते तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण की तुम्ही बोर्डला जेव्हा लिहायला जाणार तेव्हा तुम्हाला ते नाव विचारू शकतात. त्या नावानी तुम्हाला ते लॉ पण विचारू शकतात. मग तुम्ही कन्फ्यूज होणार, अरे हे तर आहेच ना आपल्या बुकमध्ये, पण हे इथे दिले आहेत. ठीक आहे, चला आता लक्ष घ्या काय म्हणलं. या लॉमध्ये एकदम सिंपल स्टेटमेंट आहे, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड. आता आपण पिरियड समजूया. पिरियड म्हणजे काय, तर पिरियड म्हणजे टाइम, किती टाइम लागतोय. आता बघा, इथे काय प्लॅनेट आपला, इथे काय आपला सन आहे. आता या प्लॅनेटला पूर्ण असा फिरून यायचा इथपर्यंत, असा हा जो पूर्ण गोल फिरणार आहे तर काहीतरी टाइम लागेल ना. त्या टाइमला आपण समजू टी. काय समजू आपण, टी. आणि त्या टायमिंगलाच आपण काय म्हणतो, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. रिव्होल्यूशन म्हणजे कसं, काय म्हणतात रिव्होल्यूशनचा अर्थ काय, जेव्हा प्लॅनेट सनचा आजूबाजूला फिरतोय त्याला आपण काय म्हणतो, रिव्होल्यूशन. ठीक आहे, आता पुढे बघा, अराउंड द सन बोललाय इज डायरेक्टली काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, जसा जसा डिस्टन्स वाढणार तसा तसा दुसरा कोणता तरी एक वर्ड आहे तो पण वाढणार आहे. आता कोण आहे ते बघा, क्यूब ऑफ द, टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट. मीन डिस्टन्स म्हणजे काय, या प्लॅनेटपासून सनपर्यंत किती डिस्टन्स आहे त्याचा क्यूब. तर त्या डिस्टन्सला किती समजणार आपण, आता हे एलिप्स आहे, मग जर एलिप्स आहे तर त्या डिस्टन्सला आपण काय समजू, रेडियस. काय समजू आपण, रेडियस. म्हणून इथे मग लिहिले आपण टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए क्यूब, किंवा आर लिहा, ए लिहा, डी लिहा, असं काही हरकत नाही. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आर पण असू शकतात. ठीक आहे, तर इथे टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए क्यूब. चला आपण पुढे बघूया. तर तुम्हाला हे समजलं असेल, असा किती नियम आहेत, 3 नियम आहेत, पहिला, दुसरा आणि तिसरा. पहिल्या नियममध्ये आपण काय बघितलं, एकदा परत बघायचं. ठीक आहे, जर आपण परत बघतोय तर पहिला नियम काय होता आपला, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज एन एलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाई. तसंच दुसरा नियम आपला काय होता, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तसंच तिसरा नियम आहे आपल्याकडे. तिसरा नियम कसा असणार, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. तसंच आपला आता नया न्यू टॉपिक. अरे रे हे कोण आहे, अरे यांचं नाव तुम्ही कधी ऐकलात का, बघा आता, जॉनस कॅप्लर. आता तुम्ही कॅप्लर लॉज वाचलेत, मग जॉनस कॅप्लर यांच्याबद्दल पण आपण थोडा काही वाचू. काय लिहिलं बघा, पहिला स्टेटमेंट बघा तुम्ही, इथे खूप इम्पॉर्टंट आहे स्टेटमेंट्स. ठीक आहे, काय लिहिलं त्यांच्याबद्दल ऐका आपण जरा. ठीक आहे, जॉनस कॅप्लर कोण होते, वॉज अ जर्मन ॲस्ट्रॉनॉमर, आणि कोण सोबत एक आहे काय, मॅथमॅटिशियन. काय होते ते, मॅथमॅटिशियन. म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये पण एकदम फार मोठे, आणि तसंच ॲस्ट्रॉनॉमर पण. ॲस्ट्रॉनॉमर म्हणजे कोण, जे स्कायबद्दल, जे प्लॅनेट्सबद्दल अभ्यास करतात ते. ठीक आहे, ही स्टार्टेड वर्किंग विथ टायको ब्राय. आता टायको ब्राय कोण आहे आणि कुठल्या शहरात बघा, पराग. हां, आणि कधी 1600ला. आता या वर्षी जेव्हा ते शिकत होते, त्यांच्यासोबत काम करत होते, त्यांनी काय काय केलं, आफ्टर ब्रेस डेथ, त्यांची डेथ झाली, या माणसाचा ज्यांच्यासोबत ते काम करत होते त्यांचे डेथ झाल्यानंतर त्यांनी काय केलं, कॅप्लर बिकेम रॉयल मॅथमॅटिशियन. हे लक्षात ठेवा, त्यांना रॉयल मॅथमॅटिशियन म्हटलं आहे. ठीक आहे, आता पुढे बघा, ही यूज ब्रायज ऑब्झर्वेशन्स टू डिस्कवर द लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन्स. आता जे तुम्ही 3 लॉ वाचलेत, 3 लॉ जे दिला होता कॅप्लरनी,
त्या 3 लॉ या ब्रायचा प्लॅनेटरी मोशन कसा हे आलंय हे सगळं, मग कुठून आलं हे ब्रायचा ऑब्झर्वेशन थेअरीपासून. ठीक आहे, ते वाचून बघितलं त्यांनी, त्यातून काय दिलं लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन्स. पुढे कॅपलर रोथ सेव्हरल इम्पॉर्टंट सायंटिफिक व बुक्स, खूप वेगवेगळे बुक्स लिहिले त्यांनी. ठीक आहे, जसा न्यूटनचा तुम्ही बुक पाहिला होता प्रिन्सिपिया, तसंच यांनी पण खूप काय असं बुक लिहिलंय, पण कोणताही बुकचं नाव दिलं नाही आहे. ठीक आहे, अजून हिज वर्क लेटर हेल्प आयझॅक न्यूटन टू डेव्हलप द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. जे लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे ते कसं तयार झालंय, का ते ग्रॅव्हिटेशनमध्ये काय असं फॉर्म्युला ते आलं, ते कोणी दिलं कॅपलरनी. कोणी दिलं ते हेल्प कॅपलरनी केलं होतं. ठीक आहे, चला आपण पुढे बघूया जरा. आता चला आपण एकदम मस्त पॉईंट आला आपल्याकडे, काय युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये काय आपल्याला इथे लक्ष घ्या, एकदम एक एक पॉईंट खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, स्टेटमेंट आधी बघूया आपण काय दिलंय. अकॉर्डिंग टू दिस थेअरी एव्हरी ऑब्जेक्ट, प्रत्येक वस्तू, एव्हरी ऑब्जेक्ट म्हणजे काय प्रत्येक वस्तू इन द युनिव्हर्स, कुठे युनिव्हर्समध्ये, युनिव्हर्स म्हणजे काय हे पूर्ण ब्रह्मांड जे काही आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय करतोय अट्रॅक्ट, काय करतोय अट्रॅक्ट, काय करतोय लक्षात ठेवा काय म्हणतोय मी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं नाहीतर समजणार नाही. आता परत बघूया आपण, एव्हरी ऑब्जेक्ट म्हणला. ठीक आहे, दुसरा काय म्हणलाय युनिव्हर्स, काय करतोय अट्रॅक्ट, काय करतोय अट्रॅक्ट करणे म्हणजे खेचणे, काय करतोय तो खेचतोय. पण कोणाला एव्हरी अदर ऑब्जेक्ट म्हणजे काय एक वस्तू दुसऱ्या वस्तूला काय करतो आपल्याकडे खेचत घेतोय. ठीक आहे, पण त्यासाठी काय काहीतरी फोर्सनी, कितीतरी फोर्स असेल 10 न्यूटन 5 न्यूटन 1 न्यूटन 2 न्यूटन कितीतरी असेल आपल्याला माहीत नाही, पण काय करतो तो खेचत आहे. ठीक आहे, पुढे बघूया आपण काय दिलंय. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस, टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द 2 ऑब्जेक्ट्स. कसा ऑफ द 2 ऑब्जेक्ट्स, 2 वस्तू आहेत, दोन्ही वस्तूंचा जर तुम्ही मास म्हणजे काय वस्तुमान, काय असतं वस्तुमान. जर आपल्याला पाहिजे आपण एक बोलू शकतोय मास सिम्पली काय असतं. चला इथे बघा, मास ज्याच्याकडे काय एकतरी व्हॉल्यूम आहे, काय आहे व्हॉल्यूम, किंवा आपण ज्याला काय म्हणतो पण ऑक्युपाईज स्पेस, काय म्हणतो ते ऑक्युपाईज स्पेस, त्यालाच आपण काय म्हणतो मास. मास असं समजा काही गोष्टी, कितीही कोणताही गोष्टी असेल त्याच्यामध्ये कण असतात, कण समजतात तुम्हाला एकदम खूप बारीक पार्टिकल्स, म्हणजे काही जितकं वस्तू असेल ते सगळं काय पार्टिकल्सने तयार झालं आहे. आणि कुठलाही वस्तू असू द्या त्यांचा एक मास असतोच, त्यांचा मास नसेल असं आपण बोलू शकत नाही. पुढे आपण मास आणि याच्यावर बघणार आहोत. ठीक आहे, चला पुढे बघा. आता इथे तुम्हाला स्टेटमेंट क्लिअर झालं असेल. अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम, त्यांच्यामध्ये जे काय डिस्टन्स असेल त्याचा स्क्वेअर. आता तुम्हाला काही स्टेटमेंट समजला नसेल पण आपण याच्यामध्ये आता काय बघणार आहोत, थोडा डायग्राम बघा. असा 2 मासेस आहेत, M1 दुसरा कोण आहे M2. ठीक आहे, आता M1 M2 मास आहे, दोन्ही काय करतो एकमेकांना काहीतरी फोर्स लावतात. काय लावतात दोन्ही एकमेकांना फोर्स, आणि त्या फोर्स कसा असेल, तो फोर्स कसा असणार आहे त्याबद्दल काय सांगितलंय. आणि यांच्यामध्ये काय अंतर आहे ना, ते अंतर किती आहे D, किती आहे अंतर D. आता बघा त्याला काय म्हटलं बघा, प्रोडक्ट ऑफ द मासेस, प्रोडक्ट म्हणजे काय मल्टिप्लिकेशन करतो आपण M1 इंटू M2 आणि तसाच D² आहे. ठीक आहे, यांच्याबद्दल काय सांगितलंय की जर प्रोडक्ट ऑफ द मासेस घेतला तर ते काय असणार डायरेक्टली प्रोपोर्शनल, काय ते डायरेक्ट प्रोपोर्शनल. ठीक आहे, म्हणजे कसं फोर्स वाढलं की मास पण काय होणार वाढणार, किंवा मास वाढलं की फोर्स पण काय वाढतोय वाढत जाणार आहे. तसंच आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कुठे आहे बघा, इथे लक्ष घ्या D² आहे, म्हणजे काय त्यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर. पण ते कसं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, तर बघा F वाढत गेलं मग D ची व्हॅल्यू काय होणार आहे कमी होणार आहे. ठीक आहे, इथे लक्षात राहील ही गोष्टी. चला आपण जरा पुढे पाहूया. आता काय लक्षात ठेवायचं ते लक्ष घ्या, एकदम इम्पॉर्टंट आहे. हे जे तुम्हाला फॉर्म्युला दिलं आहे F = G
m1 इंटू m2 डिवाइड बाय डी स्क्वेअर. काय दिलंय F इक्वल टू G m1 इंटू m2 डिवाइड बाय डी स्क्वेअर. आता ही m1 काय, m2 काय, G काय, D असेल, F असेल, ही टर्म्स आपल्याला माहिती पाहिजे. यांचे नाव आपल्याला काय पाहिजे, माहिती पाहिजे. लक्षात ठेवायचं आपल्याला. m1 इज इक्वल टू काय, मास ऑफ द फर्स्ट ऑब्जेक्ट. ठीक आहे, चालेल. दुसरा काय दिला m2, मास ऑफ द सेकंड ऑब्जेक्ट. पुढे काय D म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन m1 आणि m2. तसंच F म्हणजे काय, फोर्स बिटवीन द मासेस m1 अँड m2 आणि m1 यांच्यामध्ये किती बल लागणार आहे, किती बल ते एकमेकांवर लावतोय किंवा फोर्स लावतोय, त्याला आपण काय म्हणतो F. हा G काय, G म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जेव्हा आपण ही प्रोपोर्शनल डिसाईन काढतोय तेव्हा आपल्याला काहीतरी कॉन्स्टंट पाहिजे. तेव्हा आपण काय करतोय, काय केलं, आपण एक प्रोपोर्शनल डिसाईन काढून टाकलंय. मग तेव्हा आपल्याला काय पाहिजे, एक कॉन्स्टंट टर्म पाहिजे असतो. त्या कॉन्स्टंट टर्मला काय म्हणलं, G. आता याची जी व्हॅल्यू आहे, खाली तुम्हाला व्हॅल्यू ऑफ G दिलं. काय दिलं आपण, 6.673 इंटू 10 टू दी पॉवर -11 आहे, ते मिक्स झालं. चला ठीक आहे, -11 न्यूटन मीटर पर के जी, मीटर स्क्वेअर आणि के जी स्क्वेअर. ठीक आहे, तर इथे आपण करेक्शन करून घेऊ जरा, बघा जरा. ठीक आहे, इथे बघा, लक्ष घ्या. तर 6.673 इंटू 10 टू दी पॉवर किती येणार आहे तुम्हाला, -11. तसंच न्यूटन मीटर स्क्वेअर के जी स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. लक्षात ठेवा, तुमच्या बुकमध्ये असं पण लिहिलं असेल, के जी आणि त्याच्या पॉवरला -2 लिहितात, तसं पण तुम्ही पर के जी लिहू शकतात. ठीक आहे, आता लक्ष घ्या, या व्हॅल्यूला दिलं कोण आहे, कोणी ही व्हॅल्यू दिली, कॅपिटल G आहे. ठीक आहे, तर कॅपिटल Gची व्हॅल्यू कोणी दिली तुम्हाला, हेनरी कॅव्हेंडिश. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, हेनरी कॅव्हेंडिश. चला, आपण इथपर्यंत आपण समजलोय. परत एकदा लक्षात ठेवायचं, युनिव्हर्सल लॉ आहे आपला. काय स्टेटमेंट, अकॉर्डिंग टू दिस थेअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. दिस फोर्स इज directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. आणि त्या खाली फॉर्म्युला लिहायचा आपण. काय फॉर्म्युला लिहिणार आधी, F डायरेक्टली प्रोपोर्शनल m1 m2 डिवाइड बाय डी स्क्वेअर. तसंच आपण या साईडला काय लिहिणार, आपण F इक्वल टू, पुढे लिहायचं F इक्वल टू G m1 m2 डिवाइड बाय डी स्क्वेअर. आणि हे लिहून झालं की खाली अजून लिहायचं m1 काय असतं, m2 काय असतं, D F G हे सगळं लिहून घ्यायचं तिकडे. ही व्हॅल्यूज लिहिल्या तुम्ही, हे नावे लिहिल्यात, तुम्हाला 2 मार्क इथे फिक्स. 2 मार्काला डेफिनेशन विचारतात. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. चला, आता लक्ष घ्या इथे जरा, एकदम न्यूटनला कॅपलरनी हेल्प कसं केला किंवा कॅपलरचा हेल्प न्यूटननी कसा घेतलाय, कसं त्यांचा नोट्समधून त्यांनी आपलं लॉज लिहिल्या, त्या लॉजला प्रूफ केलं आहे. आपण त्यातला एक लॉ बघतोय. ठीक आहे, तुम्हाला माहीत असेल, आताच आपण जे लॉ पाहिलं त्याच्यामध्ये आपल्याला काय भेटलं की असं डी स्क्वेअर होता आहे ना. आता हा डी स्क्वेअर आला कुठून, असा डी स्क्वेअर फॉर्म्युलामध्ये तुम्हाला भेटला असेल की बाय G m1 इंटू m2 आहे इक्वल टू F आहे. तर हा डी स्क्वेअर आला कुठून, कसं न्यूटनला प्रूफ झालं ते आपण ते इथे छोटासा एक डेरिव्हेशन बघणार आहोत. ही डेरिव्हेशन आत्तापर्यंत एक्झाममध्ये एकदा विचारली, आतापर्यंत या 9 वर्षामध्ये पूर्ण सिलेबसमध्ये फक्त एकदा विचारलं, आतापर्यंत विचारलं नाही. तर विचारायचं कमी आहे खूप चान्सेस, तरी पण तुम्ही बघा, तुम्हाला समजला पाहिजे की हे आलंय कुठून. डायरेक्ट आपण लिहू शकतो आई, पण नाही. चला बघा, चला बाई, आता काय बघतोय आपण, बघा तुम्हाला काय दिसते ते सन आणि ते काय एक प्लॅनेट. जेव्हा एखादा प्लॅनेट फिरत असेल कुठलाही सर्कलमध्ये, मग काय करतो तो, एक सर्क्युलर मोशन करतो. काय करतो, एक सर्क्युलर मोशन. आपण कन्सिडर करतोय की जो एलिप्स असतो ना आपला, त्याला आपण काय म्हणतोय, सर्कल. काय म्हणतो आपण त्याला, एक सर्कल. असं आपण कन्सिडर करतो. का, कारण की आपल्याला एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं असतं. जेव्हा आपण असं सिंपल सर्कल घेतलं, आपला कॅल्क्युलेशन थोडं सोपं होणार आहे. चला लक्ष घ्या, आता इथे काय दिलं तुम्हाला, एक ऑब्जेक्ट आहे, याच्या मास काहीतरी तुम्हाला m असतील. काय असणार, मास m. आणि तसंच इथून ही काय रेडियस आहे r. ठीक आहे, आणि इथे जाताना हिची काहीतरी वेलोसिटी असेल. वेलोसिटी कधीही टेंजंट तुम्ही ऐकला असेल, यालाच मराठीमध्ये आपण स्पर्शिका म्हणतो. काय म्हणतो आपण, स्पर्शिका. आता ही टेंजंट आहे. ठीक आहे,
म्हणजे व्हेलोसिटी इथे दाखवतोय. मग जेव्हा कोणी तुम्हाला विचारलं की याचा फोर्स, आता कुठलाही ऑब्जेक्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलो होतो सेंट्रीपिटल, सेंट्रीफ्युगल, मग कुठलाही ऑब्जेक्ट सर्कलमध्ये फिरत असेल तेव्हा तो काय करतोय, सेंट्रीपिटल फोर्स कुठे लावणार, आतमध्ये. कुठे लावणार तो, आतमध्ये. मग त्या फोर्सला आपण फॉर्म्युला काय लिहितोय, F इक्वल टू mv² बाय r. काय लिहितो आपण, F इक्वल टू mv² बाय r. आणि याच्यामध्ये आपण लक्षात ठेवा, याला आपण काय म्हणतो, फोर्स. पण हा कुठला फोर्स आहे, सेंट्रीपिटल. लक्षात ठेवायचं, तेव्हाच तुम्हाला समजेल. आता लक्ष घ्या जरा पुढे. चला आपण लिहायचं कसं, स्टेटमेंट काय आधी बघा. काय लिहिलंय, कन्सिडर एन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. कुठला तरी एक ऑब्जेक्ट आपल्याकडे एक सर्कलमध्ये फिरत आहे, त्या ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो, लक्ष घ्या ते, त्या ऑब्जेक्टचा मास असेल काहीतरी, हो की नाही. मग तुम्ही बघा, सिन्स द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ एक्सपिरियन्सेस अ फोर्स टुवर्ड्स द सेंटर. जेव्हा एका सर्कलमध्ये फिरणार आहे मग त्याला फोर्स कुठे लागणार, आतमध्ये. कुठे आतमध्ये, सेंटरकडे. कुठे लागतोय, सेंटरकडे. म्हणून काय, दिस फोर्स इज नोन एज सेंट्रीपिटल फोर्स. आपण ते शिकलोय. आणि त्या सेंट्रीपिटल फोर्सला काय लिहितात आपण, F इक्वल टू mv² बाय r. पुढे बघा, m काय, m इक्वल टू मास ऑफ द ऑब्जेक्ट. पहिला झाला क्लिअर. v वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. r डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर. त्या वस्तूची किती लांबी आहे. ठीक आहे. आता बघा, नाव लेट्स कन्सिडर द प्लॅनेट. जसा ते आपण बघितला एका ऑब्जेक्टसाठी, तसं आपण कोणासाठी बघणार आहोत, या प्लॅनेटसाठी. ठीक आहे. आता प्लॅनेटमध्ये काय म्हणतोय, ते फिरणार आहे एक सर्क्युलर डायरेक्शनमध्ये, त्याचा मास असेल काहीतरी m आणि वेलोसिटी असेल आणि त्यातला रेडियस. तसं आपण काय लिहिणार, F इक्वल टू mv² बाय r. आणि इथे आपण परत तेच लिहितो, मास ऑफ द प्लॅनेट, वेलोसिटी ऑफ द प्लॅनेट. तसंच म्हणजे जिथे ऑब्जेक्ट होता तिथे आता काय घेतो आपण, प्लॅनेट. समजलं तुम्हाला. आता तुम्हाला स्पीड आपण वाचलोय भैया. स्पीड म्हणजे काय, ठीक आहे. स्पीड बोला किंवा वेलोसिटी बोला, काय असं हरकत नाही. पण आपल्याला स्पीड म्हणजे काय माहिती आहे की डिस्टन्स, काय, डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे. हा फॉर्म्युला आपण शिकलो पहिल्या लेक्चरला. आता डिस्टन्स अपॉन टाइम याच्यामध्ये लक्ष घ्या जरा. डिस्टन्स, तुम्ही एका सर्कलमध्ये फिरतायत. ठीक आहे. कुठे फिरताय तुम्ही लोक, एका सर्कलमध्ये. आता या सर्कलमध्ये जर तुम्ही फिरलात, ठीक आहे, हा सर्कल काय असतं, सर्कलचा पूर्ण ते, जर मला हा लाईन काउंट करायचा आहे किती लांबी आहे, कसं काउंट करणार तुम्ही ऐकला असेल सर्कम्फरन्स. काय ऐकला असेल, सर्कम्फरन्स हा शब्द. आणि सर्कलचा सर्कम्फरन्स किंवा आपण पॅरीमीटर पण म्हणतो. काय म्हणतो आपण, पॅरीमीटर. हे दोन शब्द लक्षात ठेवा. यालाच आपण काय म्हणतो, पॅरीमीटर, किंवा याला काय म्हणतो आपण, सर्कम्फरन्स. आणि त्याची व्हॅल्यू किती असतो, 2πr. किती असतो ते, 2πr. ठीक आहे. आता 2πr आहे स्पीडसाठी. पण तुम्हाला माहिती आहे का टाईम किती लागणार आहे, काहीतरी टाईम लागेल. त्या पूर्ण कंप्लीट करण्यासाठी, त्या पूर्ण टायमिंगला आपण काय कन्सिडर करू, कॅपिटल डी. का बोलणार आपण, कॅपिटल डी. समजलं एवढं तुम्हाला. चला आपण पुढे स्टेप्स बघूया, आपण पुढे याचा कसा उपयोग करतो. ठीक आहे. इथे आपण पूर्ण लिहिलेलं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट पेजवर आपण जाऊ जरा. ठीक आहे. चला या पेजमध्ये आपण काय बघतो पुढे. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही काय बघितलंय, एक मिनिट जरा मला, चला इथे लक्ष घ्या जरा. एकदम सोपा डेरिवेशन आहे. ठीक आहे. आता तुम्ही आतापर्यंत काय बघितलं की बा आपला स्पीड भेटला आपल्याला, काय होता, 2πr/t. त्या 2πr काय होता, सर्कम्फरन्स ऑफ द सर्क्युलर पाथ, दॅट इज 2πr. टोटल टाइम टेकन बाय द प्लॅनेट टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन. पूर्ण टाइम किती लागणार आहे त्या रिव्होल्यूशन करायला. रिव्होल्यूशनला काय दिलं आपल्याला, t. ठीक आहे. लक्षात राहील. चला एकदम इथे लक्ष घ्या. एकदम सोपं एकदम सिंपल आपण सांग. सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ v इक्वल टू 2πr/t इन इक्वेशन F इक्वल टू mv² बाय r. आता तुम्हाला मी हे काय सांगितलं होतं, काय आहे आपल्याकडे सेंट्रीपिटल फोर्स आणि आपल्याकडे v ची किंमत आहे. तुम्हाला इथे v दिसतंय आणि तसंच तुम्हाला इथे पण v दिसतंय. मग हे आपण काय करणार, याला
रिप्लेस करणार आहोत. समजतंय का तुम्हाला? एकदम क्लिअर आहे. ठीक आहे, चला इथे परत बघूया आपण काय करतो. आपण सिंपल इकडचा जो व्हीची व्हॅल्यू आहे, ही जी व्हीची व्हॅल्यू आहे आणि इकडे जो व्हीची व्हॅल्यू आहे, याला आपण काय करतोय सबस्टिट्यूट. काय करतो आपण फक्त सबस्टिट्यूट. कसा करणार बघा. इथे एफ इक्वल टू एम आणि ते व्हीचा जागेला लिहिलं आपण 2πr/t आणि याला स्क्वेअर इथे आपण लिहिलो. ठीक आहे, चला पुढे या स्क्वेअरने काय होणार 2चा स्क्वेअर 4 बघा लिहिला 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, आरचा स्क्वेअर आर स्क्वेअर, तसंच टीचा स्क्वेअर टी स्क्वेअर. झाला इथपर्यंत समजला. खाली ते आर तसंच आहे. यांना आपण काय केलो, जो हा डिनोटरमध्ये आहे पार्ट हा ते डिनोटरमध्ये येणार. वर जो डिनोटर होता तो खाली आला. तुम्हाला माहीत असेल मॅथ्समध्ये तुम्ही शिकला असेल, जर A/B असतो आणि इथे C आहे, मग याला आपण काय लिहितो A/B × C. हे कसं आलं B × C आपल्याला ते पण माहीत नाही. आपल्याला समजतं अरे कसा होतो, हे काय जादू आहे का काही नाही. सिम्पल आहे बघा. तुम्हीच मला सांगा A/B डिवाइड होतोय कोणाशी डिवाइड होतोय सीने. कोणाशी डिवाइड होतोय C. पण इथे आपण डिवाइडची साईन ठेवणार का नाही. म्हणून काय करतो आपण A/B या डिवाइडला चेंज केलं पण मल्टिप्लायमध्ये, तर काय होणार ते 1/C. मग बरं परत बघा तुम्हाला B आणि C काय भेटतं खाली भेटतं. म्हणून हा जो टी स्क्वेअर आहे तो खाली येणार. आला इथे टी स्क्वेअर आणि ते आर आहे. दिसतंय का तुम्हाला? समजला इथपर्यंत? पुढे जाऊया आपण जरा. एक एक स्टेप्स तुम्हाला सांगतोय कसा झालाय ते. ठीक आहे, पूर्ण समजेल तुम्हाला. फक्त इथे काय ठेवायचं आहे लक्ष, नाहीतर समजणार काहीच नाही. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. आता हा टी स्क्वेअर खाली आला मग तुम्हाला हे भेटलंय. ठीक आहे, पुढे बघा जरा. आता इथे बघा मल्टिप्लाइंग द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय आर. मग 4m² r² rt². ठीक आहे, म्हणजे काय सिम्पली आपण काय केलो हे सगळं टर्म्स लिहा तिकडे. ठीक आहे, आता पुढे बघा सिम्पल झालं एकदम. इथे आपण काय केलं आर आणि आरनी काय करतो आपण वर खाली न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करतो. काय करतो आपण जेव्हा तुम्ही कसं आहे ना एकदम लक्षात ठेवायचा, एखादा फ्रॅक्शन असेल आणि तुम्ही खालच्या नंबरला कोणताही नंबरनी मल्टिप्लाय करतात, तसंच त्याच नंबरनी इथे पण काय करा मल्टिप्लाय करा. तेव्हाच तुम्हाला ते समजणार, अदरवाईज ते समजणार नाही. आणि हे लक्षात ठेवायचं पण. म्हणून आपण काय केलं वर पण आरनी मल्टिप्लाय खाली पण आरनी मल्टिप्लाय. आता r² × r काय होतो r³. तसंच आर इथे खाली फक्त एक आर होता आणि परत एक आर आला तर काय होणार आहे r². समजला इथपर्यंत? चला पुढे या. आपल्याला काय माहिती आहे कॅपलरचा थर्ड लॉ. कॅपलरचा थर्ड लॉ काय म्हणतो आपल्याला की टीचा स्क्वेअर अल्फा आणि काय असते ते r³ असं आपण तिकडे बघितलं, किंवा आपल्याला a³ आपण बघितलं असेल आपल्या बोर्डमध्ये, तर तसंच आपण आपल्या टेक्स्टमध्ये r³ लिहिलं आहे. ठीक आहे, त्या r³ किंवा a³ काही घ्या, काही हरकत नाही. पण बघा हे आपण बघितलं इथे. ठीक आहे, याला आपण काय लिहू शकतोय की जर तुम्ही समजा t² = k टाइम्स ऑफ, k टाइम्स म्हणजे कॉन्स्टंट. काय कॉन्स्टंट r³. कारण की जेव्हा आपण ही जी अल्फा काढत असेल तेव्हा आपल्याला हे टाकायला लागतं इक्वल आणि काहीतरी कॉन्स्टंट. तसं आपण ग्रॅव्हिटेशनमध्ये पण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट टाकलेत, तसं आपण इथे पण टाकतोय. ठीक आहे, आता याला मी इथे मल्टिप्लायमध्ये, इथे आल्यावर डिवाइड, मग तुम्हाला हे भेटणार आहे. समजलं? तसंच त्याला आपण काय केलो की जर आपण इंटरचेंज केला न्यूमरेटर डिनोमिनेटरमध्ये आणि डिनोमिनेटर न्यूमरेटरमध्ये, मग इथे पण काय होणार आहे केचा खाली काहीच नाही म्हणजे किती आहे 1. ते वर गेलं तर 1/k. 1/k. समजलं इथपर्यंत? चला आपण पुढे बघूया जरा. एकदम सिंपल आहे. इथपर्यंत तुम्हाला मला वाटतं समजलं असेल. ठीक आहे, आता इथे बघा पुढे आपण बघतोय एकदम सिंपल स्टेप्स आहेत. एकदम तुमचा बेसिक्समध्ये तुम्हाला फक्त वापरायचं आहे, अजून काहीच नाही. ते फक्त बोलतात खूप जास्त मॅथ्स. आता तुम्ही बघा ही व्हॅल्यू आपल्याला भेटली r³/t². कुठून आला आपल्याला याचवरून. वर r³ होता खाली काय होता t². याला आपण रिप्लेस करू. काय करू आपण याला रिप्लेस करणार. कशाने रिप्लेस करणार बघा इथे केलेलं आपण म्हटलं का केनी काय केलं आपण रिप्लेसमेंट. काय आपल्याला माहिती आहे सिन्स 4m²/k हे पूर्ण काय कॉन्स्टंट. आताच आपण बघितलो 4 नंबर आहे म्हणून कॉन्स्टंट. m प्लॅनेटचा मास ते पण वाढणार नाही कमी नाही होणार म्हणून ते काय कॉन्स्टंट. पायची किंमत तुम्हाला माहिती आहे पाय काय असतं 22/7 किंवा 3.14 असं ते कंटिन्यू नंबर येत असेल तुम्हाला. मग ती पण व्हॅल्यू काय झाली कॉन्स्टंट. काय कारण की नंबर आहेत ते चेंज होणार नाही. तसंच के तर तुम्ही आता सांगितलं कॉन्स्टंट आहे म्हणजे हे पूर्ण टर्म काय झाला माझा
कॉन्स्टंट, म्हणजे हा जो पूर्ण टर्म आहे हे पूर्ण काय आपला कॉन्स्टंट आहे. त्या कॉन्स्टंटला आपण एका साईडला घेतलं आणि याला 1/r², याला आपण काय लिहितो इक्वल टू कॉन्स्टंट. काय लिहितो आपण इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1/r². आणि या कॉन्स्टंटला आणि इक्वलला साईन रिमूव्ह केलं आपण तर काय भेटलं आपल्याला परत अल्फा. आता भेटलं ना फोर्स काय आपल्याला 1/r². म्हणजे काय तेच ना 1/d². म्हणून हा d² कुठून आला असा न्यूटनने प्रूफ केला होता. समजला तुम्ही. खूप एकदम सोप्पा होता, साधा सोप्पं डेरिव्हेशन. एकदा परत एकदम सिंपल परत एकदा रिवाइज करतो आपण. बघतोय स्टार्टपासून काय झालं. ठीक आहे, स्टार्ट म्हणजे आपण इथूनच बघणार आहोत. ठीक आहे, चला 2 मिनटं परत एकदा रिवाइज काय केलं आपण. ठीक आहे, चला लक्ष घ्या इथे जरा. एकदम सिंपल आहे. सर्कम्फरन्स दिला आपल्याला 2πr. सर्कम्फरन्स किती दिलाय 2πr. आपल्याला टोटल टाइम होता काय टी. आपण हे वर आधी बघितलं. ठीक आहे, आता सबस्टिट्यूट केला आपण v = 2πr/t. कुठे इथे v लिहिलंय ना भाई, इथे v लिहिलंय v² स्क्वेअर लिहिलंय. मग त्या vच्या जागी तुम्ही टाकताय 2πr/t आणि त्याचा स्क्वेअर. मग 2चा स्क्वेअर किती 4, पायचा स्क्वेअर किती π², तसं rचा स्क्वेअर किती r². आणि खाली t आहे मग tचा स्क्वेअर पण किती t². तसंच t² खाली उतरणार आहे. ठीक आहे, मग r × t² आणि वर काय तुम्हाला 4m π² r². आता मी तुम्हाला काय बोललो मल्टिप्लाय करा न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला r नी. तुम्ही केलात मल्टिप्लाय वर आणि खाली. मग r² काय झाला r³ आणि rचा काय झाला r². r × r r². एक लक्षात परत एक मी तुम्हाला सांगतो, खूप जणांना एक कन्फ्युजन असतं काय सर r × r केला आणि r + r केलं काय येणार आहे. हे एकदम बेसिक आहे. जेव्हा आपण 2 व्हेरिएबल्स ॲड करतो तर ॲड केल्यावर आपण 2r लिहिणार, पण मल्टिप्लाय करताना r². फरक आहे इथे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे मी तुम्हाला एक सांगितलं. ते हे एकदम बेसिक मॅथ्स आहे तुमचं. तुम्ही केलं असेल 8वी 9वी पासूनच केलं असेल, पण तरी पण हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला काय होतं r × r r². ठीक आहे, पुढे आलो आपण अकॉर्डिंग टू कॅप्लर्स थर्ड लॉ. आता कॅप्लरचा थर्ड लॉ आपण इथे वापरलं आणि आपल्याला काय भेटलं परत पुढे कॅप्लरचा लॉ वापरून r³ याला आपण बाहेर केलं. ठीक आहे, आता परत इथे बघितलं याला आपण काय पुट केलो के हे झालं सबस्टिट्यूट. पण तुम्हाला माहिती आहे ही पार्ट काय तुमची कॉन्स्टंट पार्ट आहे ना, मग याला आपण काय लिहिलं इक्वल टू कॉन्स्टंट. आणि इक्वल टू कॉन्स्टंटला आपण रिप्लेस करतो अल्फानी. f = अल्फा 1/r². यालाच आपण काय म्हणणार आहोत बोला. अरे न्यूटननी दिलंय ना भाई तुम्हाला आताच फॉर्म्युला f = gm1m2/d². हा जो d² आला तर कुठून आलाय याचा ड्राईव्ह झाला, असा तो एकदम डेरिव्हेशन याचा दिलाय तुम्हाला. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. चला इथे काय दिलं तुम्हाला सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास म्हणजे काय. सेंटर ऑफ मास एखादा वस्तू, जर समजा ही पेन माझ्याकडे हातात आहे. ठीक आहे, आता या पेनला जर मला बॅलन्स करायचं असेल, अरे कुठेतरी बॅलन्स होतीलच. ठीक आहे, आता आपण जरा बघू जरा तर बॅलन्स होतोय हो की नाही. एकदम असं आपण ठेवू शकतो. म्हणजे या पूर्ण बॉडीचा मास या एका पॉईंटवर येणार. म्हणजे काय तुम्ही कधी कधी गावात किंवा कुठे असं गेलं मग असा फ्रेंडली तुम्ही काय करतात की बा असा तुमच्याकडे एक काठी असेल मोठी आणि त्या पूर्ण काठीला स्ट्रेट असं तुम्ही उभं करतात आणि बघतात की अरे बाई कुठे जातोय तो हो की नाही. आणि त्या पॉईंटवर त्या पूर्ण बॉडीची मास येतो है ना, त्यालाच आपण काय म्हणतो सेंटर ऑफ मास. आपण जरा स्टेटमेंट बघूया जरा इंग्लिशमध्ये आपल्याला काय दिलंय. द सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज द पॉइंट इनसाइड और आउटसाइड द ऑब्जेक्ट वेअर द टोटल मास ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी अज्युम्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड ॲक्टिंग as if the entire mass is concentrated at that point. म्हणजे काय, म्हणजे पूर्ण जे वस्तू असेल त्या वस्तूमध्ये कुठला तरी एक पॉईंट असणार, कुठला तरी एक पॉईंट. एकतरी ते बॉडीचा आतमध्ये किंवा बॉडीचा बाहेर असेल, बॉडीचा आतमध्ये किंवा बॉडीचा बाहेर असणं कुठे म्हणून म्हणून ना इनसाइड और आउटसाइड द ऑब्जेक्ट कुठे पण असू शकतो. आणि त्याच ठिकाणी काय होणार आहे जेव्हा इनसाइड आहे किंवा आउटसाइड आहे म्हणजे तुम्ही कुठेही धडा ते काय होणार आहे बॅलन्स होईल तिकडे. म्हणजे पूर्ण बॉडीचा मास त्या ठिकाणी येणार आहे. कधी कधी तुम्ही असं बॅलन्स करून दाखवतात कोणाला अरे मॅजिक आहे का, नाही, ते काय होतोय सेंटर ऑफ मास. इथे आपण अजून एक म्हणतोय की तुम्हाला जर बघितलं
तर स्पियर विथ युनिफॉर्म डेन्सिटी. युनिफॉर्म डेन्सिटी म्हणजे काय असतं, पूर्ण शेप एकदम प्लेन एकदम प्रॉपर आहे, असं नाही की इथे वाकडा जास्त इथे जास्त आहे तिथून बाहेर आहे. ठीक आहे. आता या युनिफॉर्म डेन्सिटीमध्ये सेंटर ऑफ मास इज ज्योमेट्रिकल सेंटर. काय असतं, ज्योमेट्रिकल सेंटर. ज्योमेट्रिकल सेंटर म्हणजे काय, मग तुम्ही स्पियर बघितलं असेल, स्पियरमध्ये आतमध्ये असतो सेंटर, त्या सेंटरलाच आपण काय म्हणणार, ज्योमेट्रिकल सेंटर. तिथे त्याचं काय असतं, सेंटर ऑफ मास. अजून एक स्टेटमेंट असतो याच्यामध्ये, जर कोणताही वस्तू असेल त्याचा युनिफॉर्म मास असेल, ठीक आहे, तर त्या वस्तूचा सेंटर ऑफ मास सेंट्रॉइड असतो. काय असतो, सेंट्रॉइड. आता सेंट्रॉइड काय असतं जरा छोटासा मी तुम्हाला एक एक्सप्लेनेशन देतोय. ठीक आहे, बघा जरा इथे सिंपल आहे, एकदम सिंपल. तुम्ही सेंट्रॉइड तुम्हाला मी एकदम बेसिक एक्झाम्पल देतो. ठीक आहे, असं काय पण एकदम मोठा एक्झाम्पल नाही येणार, एकदम बेसिक एक्झाम्पल. तुम्ही असा ट्रायंगल बघितला असेल, ठीक आहे, ट्रायंगल असतो, त्याला तुम्ही जर 3D मध्ये काढलं तरीही चालेल, काही हरकत नाही. याच्यात जो हा सेंटर पॉईंट असेल, मग इथून तुम्ही एक मीडियन काढलात, ठीक आहे, इथून तुम्ही एक मीडियन काढलात आणि तसंच इथून मीडियन काय करतो, दोन भागात विभाजतो, हो की नाही, बरोबर आहे काय, असंच ना, समजतंय का. म्हणजे काय, या ट्रायंगलमध्ये हे सगळं काय, तिन्ही लाईन्स मीडियन आहेत. त्या मीडियननी हा जो पॉईंट तयार झाला आहे तो काय माझा सेंट्रॉइड. काय माझा सेंट्रॉइड. त्या सेंट्रॉइड पॉईंटला मी काय म्हणणार, माझा तिकडे काय सेंटर ऑफ मास. समजलं असेल तुम्हाला एवढं, ठीक आहे. सेंट्रॉइड म्हणजे काय असतं हे पण समजलं असेल, आणि सेंटर ऑफ मास म्हणजे काय, एकदम छोटासा पॅसेज आहे आपल्या बुकमध्ये. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट टॉपिक आपल्याकडे काय बघूया जरा. चला काय दिलं, एकदम सिंपल आहे. परत बघा, हाव हाय अँड लो टाईड्स अकर. तुम्ही बघितलं असेल समुद्रात, कधी कधी तुम्ही जुहू बीचला गेला असेल, कधीतरी गेला असेल, हो की नाही. आता तुम्ही तिकडे जाऊन काय पाहण्यासाठी जातात, पाणी, हो की नाही. पण तुम्ही बघितलं असेल खूप ठिकाणी जुहू बीचकडे पूर्ण पाणी ते काय होतो, पूर्णपर्यंत भरतो किंवा अर्धवट भरतो. मग ते टायमिंगवर ते काय चेंज होतात. आता कसं ते चेंज होतात, का होतात, काय रिझन काय त्याच्यामध्ये, ठीक आहे, ते आपण पाहूया. तर इथे तुम्हाला सिंपल दिलं आहे बघा, मी एकदम तुम्हाला चित्र दाखवतो. एकदम अर्थ आहे तुमच्याकडे, ठीक आहे. या अर्थ, ठीक आहे, अर्थचा बाजूला कोण फिरत आहे, मून. जसा अर्थकडे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे तसा मूनकडे पण आहे. आता मून अर्थला खिचू नाही शकत, कारण की अर्थ काय खूप मोठा आहे. म्हणून मून काय करतो, त्याच्याकडे जी काही वस्तू असेल ना त्याला खिचतो. आणि कोणाला खिचायचं आहे त्यातलं, वॉटरला. ज्या साईडला मून असेल, एकदम सिंपल तुम्ही लक्षात ठेवायचा, ज्या साईडला मून असतो तिथे तो काय करणार, हाय टाईड. आणि ज्या साईडला मून नसेल तर ते काय होणार आहे, लो टाईड. एकदम सिंपल. कधी दुसरा एक पॉईंट अजून लक्षात ठेवायचं शकता, 90 डिग्रीवर इथे जर तुम्हाला हाय टाईड दिसेल, इथून 90 डिग्रीवर काय असणार, लो टाईड. किंवा इथून 90 डिग्रीवर बघा तुम्ही हाय टाईड्स, समजतं. आणि अपोजिट वकडे तुम्हाला काय दिसतोय, म्हणजे इथून जर तुम्ही 180 डिग्री गेलात तर तिथे पण काय असेल, लो टाईड. इथून तुम्ही 180 डिग्रीवर गेलात ते पण काय असणार तुम्हाला, लो टाईड किंवा हाय टाईड. म्हणजे हाय टाईड समोर हाय टाईड, लो टाईड समोर लो टाईड. पण हाय टाईडचा 90 डिग्रीला तुम्हाला काय भेटतं, लो टाईड. तसंच लो टाईडचा 90 डिग्रीला काय भेटतं तुम्हाला, हाय टाईड. समजत आहे तुम्हाला, एकदम सोपं. आता हाय टाईड, लो टाईड, हाय टाईड काय असतं, जरा इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. आपण जर इथे बघितलं जमीन, आता इथे बघा तुमचं पाणी कुठे आहे, इथे बघा जरा, इथे आपण लिहून बघूया जरा थोडा, ठीक आहे. तुमचं हे जे भरलं पाणी इथपर्यंतच भरलं आहे, आणि इथे पाणी कुठपर्यंत भरतोय, ही जमिनीची लाईन माझी, आणि इथे हे मेन लाईन. आता पाणी बघा कुठे आहे, खाली आहे की नाही, हे ना, म्हणजे काय ते लो टाईड. आणि जर पाणी जास्त भरलं तर आपण काय म्हणतो, हाय टाईड. खूप जास्त झाला हाय टाईड, मग सुनामी पण येऊ शकतो. ठीक आहे, चला आपण समजलं इथपर्यंत. पुढे जास्त याच्यावर काय डिस्कशन नको, कारण की आतापर्यंत याच्यावर काही प्रश्न नाही. पण आपल्याला समजला का बेसिक, का हे हाय टाईड होतात, का लो टाईड होतात, आतापर्यंत आपल्याला काही माहीत होतं नाही. पण सायन्सनी आपल्याला खूप हेल्प केलं याच्यावर. ठीक आहे, चला पुढे बघूया जर आपण. आता काय दिलं बघा, लक्ष घ्या इथे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय काय एकदम बेसिक, आतापर्यंत जे काय आपण शिकलो तेच आपण फक्त रिपीट करणार आहोत, थोडाफार पॉईंट्स ॲड होतील. ठीक आहे, बघ, वेन अ स्टोन इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड्स
इट्स वेलोसिटी डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. एखादा वस्तूला जर मी वर टाकतोय, एखाद्या वस्तूला काय करतो मी वर टाकल्यावर काय जाणार, आता या पेनला पण जर वर टाकतो काय होतोय, वर जातोय ना, मग त्याची वेलोसिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे. पण एका पॉईंटवर जाऊन तो थांबत पण आहे, म्हणजे तिथे वेलोसिटी किती झाली, 0. काय झाली आहे, 0. एखादा वस्तू जर कुठे जाऊन थांबलं की तिथे वेलोसिटी किती असतं, 0. लक्षात ठेवा. पण वर जाताना वेलोसिटी काहीतरी चेंजेस झाला असेल असं या पॉईंटमध्ये दिलं आहे. इट ग्रॅज्युअली डिक्रीजेस बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय म्हणतो ते बघा परत, जर आपण वर टाकतो काहीतरी वस्तू, तो वर जाणार आहे, पण हळूहळू काय होणार आहे, ती वेलोसिटी कमी होणार. काय होणार, ग्रॅज्युअली डिक्रीज म्हणजे काय, कमी होणार आहे हळूहळू. ठीक आहे, कमी होतोय ठीक आहे, पण पुढे काय म्हणलंय, विच ऑलवेज ॲक्ट्स डाऊनवर्ड. कुठला फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे जातोय, खाली. कुठे लागतोय, खाली. वर ऑब्जेक्ट कुठे, वर जात आहे. ऑब्जेक्ट कुठे जातोय, वर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे, खाली जातोय. मग काय होणार आहे, त्याची जी वेलोसिटी आहे ते काय होणार, हळूहळू कमी होणार आहे. ठीक आहे, चला पुढे 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 काय दिलं आहे, ॲज द स्टोन मूव्स अप. जसा जसा स्टोन कुठे जातोय, वर, ग्रॅव्हिटी अपोजिट्स इट्स मोशन स्लोईंग इट डाऊन. तेच परत पॉईंट, सिम्पल. काय दिलं आहे, जसा तो वर जाणार आहे त्याचा त्याचा जे स्पीड आहे, त्याची जी मोशनची स्पीड आहे त्याला करतो स्लोईंग इट डाऊन, स्लो करतोय, खाली येणार आहे. ठीक आहे, आफ्टर सम टाइम इट्स वेलोसिटी बिकम्स 0. आताच मी तुम्हाला सांगितलं, एकदा वस्तू वर गेला मग इथे जाऊन तो थांबणार आहे, म्हणजे त्याची वेलोसिटी किती होतोय, 0. आणि पुढे काय म्हणलं आपण, ॲट द हायेस्ट पॉईंट मॅक्सिमम हाईट, आणि तेच त्याची काय असेल, मॅक्सिमम. आता मी या वस्तूला थोडासा टाकलाय, मग थोडासाच वर येतो, म्हणजे ही जर त्याची काय झाली, मॅक्सिमम हाईट. ठीक आहे, आता मी जास्त वर केलं तर जास्त हाईट होतोय. डिपेंड, कंडिशन, मी किती फोर्स लावलंय खालून तिथे जाणार आहे, एक मला हाईट भेटेल पर्टिक्युलर. ठीक आहे, पुढे आता काय सांगितलं आपल्याला, देन ड्यू टू द कंटिन्युअस ग्रॅव्हिटेशनल पुल द स्टोन स्टार्ट्स फॉलिंग डाऊन. एकदा ऑब्जेक्ट वर गेला मग तिथे जाऊन थांबतो, तिथे जर वेलोसिटी 0 झाली तरी पण तो काय करतोय, खाली कोण आहे, ग्रॅव्हिटेशन, तो काय करतोय, खेचत असेल ना आतापर्यंत, मग खेचल्यावर तो काय होणार आहे, खालीच जाणार आहे ना, थांबणार आहे का, नाही थांबत तो. ठीक आहे, म्हणून काय होतो, तो ऑब्जेक्ट खाली. म्हणून तर न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडला होता, आठवलं का आता, चला. द स्टोन कॅन नॉट कीप मुव्हिंग अपवर्ड फॉर एव्हर बिकॉज ग्रॅव्हिटी कंटिन्यूअस पुल इट बॅक. मग म्हणून काय, स्टोन कधीही जर आपण स्टोनला टाकलंय किंवा ऑब्जेक्टला काय टाकलंय वर, मग ते कंटिन्यू वर जाणार नाही. का, कारण की कोण खेचतोय खाली, ग्रॅव्हिटेशन. मी बोललो ना रिपीट्स आहेत पॉईंट, पण तुम्ही समजा, कारण की काय स्टेटमेंट्स दिले आपल्याला माहिती पाहिजे. फायनल की पण आपल्याला काय देतं बघा, द मॅक्सिमम हाईट रीच बाय द स्टोन डिपेंड्स ऑन इट्स इनिशियल वेलोसिटी. इनिशियल वेलोसिटी, इनिशियल म्हणजे आपण मराठीमध्ये शब्द वापरतो, एकदम सिंपल वर्ड आहे, आरंभित. काय, आरंभित, आरंभ होणे, सुरू होणे. ठीक आहे, तर इनिशियल वेलोसिटी, तसं मराठीमध्ये म्हणतात आरंभित वेग. स्पीड ऑफ थ्रोइंग, जेव्हा आपण किती जोरात टाकलं वर काही ऑब्जेक्ट, किती जोरात जातोय, मग ते जे फोर्स आहेत, ते जे वेलोसिटी देतो तिकडे, किती वेलोसिटी आहे त्यावर डिपेंड करणार किती वर जाणार आहे. ठीक आहे, द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी ग्रेटर द इनिशियल वेलोसिटी हायर द स्टोन गोज. आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी यावर डिपेंड करणार, याच्यावर आपण पुढे डिस्कस करू, पण एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी याच्यावर डिपेंड करतो, किती जोरात फोर्स खाली खेचत आहे, त्याला ग्रॅव्हिटी खेचत आहे. आणि इथे काय म्हणलं, ग्रेटर द इनिशियल वेलोसिटी हायर द स्टोन. मग जितकं जोरात तुम्ही फेकणार तितकं जोरात तो कुठे येणार आहे, वर. अजून काहीच नाही, ते सिम्पल पॉईंट्स, सिम्पल बेसिक पॉईंट्स होता. ठीक आहे, पुढे आता याच्याबद्दल अजून 2-4 पॉईंट्स काय दिले आपल्याला बघा. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा तिसरा नियम. आता आपल्याला थोडाफार आपण आठवतोय, आपल्या लास्ट लेक्चरमध्ये झाला होता. मग तिसरा नियम काय होता, की आपण जर कोणता ऑब्जेक्टला खूप जोरात फोर्स लावला, मग तो ऑब्जेक्ट पण मला काय लावणार आहे, फोर्स लावणार. तुम्ही रॉकेट पाहिलात, रॉकेटमध्ये एकदम सिम्पल एक्झाम्पल घेतो, रॉकेटमध्ये तुम्ही पूर्ण फ्यूल तो खाली टाकतोय का, कारण त्याला कुठे जायचं आहे, वर. जर तुमचं दिवाळीचं ते रॉकेट असतं ते पण त्याच बेसिसवर चालत. पुढे बघा, अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, द अर्थ अँड एन ॲपल अट्रॅक्ट इच अदर विथ इक्वल फोर्स. म्हणजे काय करतोय, हा जो ॲपल आहे
आणि इथे जो अर्थ आहे दोन्ही एकमेकांना काय करत आहे, खेचत आहे. तुम्ही मला सांगा, आता एक चिटी असेल आणि चिडी म्हणजे समजता मुंगी, आणि मुंगी काय करतो, हातीला खेचू शकतोय का, नाही ना. तसंच अर्थला ॲपल खेचू शकतोय का, नाही. बघा पुढे काय लिहिलं आहे, स्टेटमेंट बघा तुम्ही. हायवर द ॲपल फॉल्स टुवर्ड्स द अर्थ बिकॉज इट्स मास इज व्हेरी स्मॉल. मास कोणाची कमी आहे, जास्त कमी आहे का, एकदम खूप कमी आहे ना भाई, कोणाचं, ॲपलचा. आणि पृथ्वीचं काय, खूप जास्त मास आहे. ठीक आहे. सो इट्स एक्सलरेट्स इझिली. द अर्थ डज नॉट मूव्ह टुवर्ड्स द ॲपल बिकॉज इट्स मास इज एक्स्ट्रीमली लार्ज. सो इट्स एक्सलरेट्स द नेग्लिजिबल. म्हणजे काय, अर्थ खूप मोठा आहे आणि ॲपल एवढूच आहे. आता ॲपलला जर तुम्ही टाकला तिथे तर काय होणार आहे, ॲपलच खाली आहे ना, की अर्थ जाणार वर आपोआप, की चला भाई ॲपलकडे जाऊया, नाही जाणार. कारण की अर्थचा जो मास आहे खूप जास्त आहे आणि याची जे एक्सलेरेशन आहे खूप कमी होतो आहे, म्हणून ते नेग्लिजिबल होईल. ठीक आहे. आणि म्हणून ॲपल खाली पडतो. नाव कनेक्टिंग दिस आयडिया टू द मून अँड सॅटेलाइट्स. आता याच्यामध्येच तुम्ही बघा मून आणि सॅटेलाइट्समध्ये काय होतं. आता तुम्ही म्हणणार सर मूनचा मास तर खूप जास्त आहे ॲपलपेक्षा, मग मून काय नाही येत खाली. बरोबर आहे, तुमची गोष्ट बरोबर. प्रश्न तर बरोबर आहे, पण बघा उत्तर बघा, लक्ष घ्या इथे. द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑल्सो पुल्स द मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट टुवर्ड्स इटसेल्फ. अर्थचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे मूनला पण खेचतोय, सॅटेलाइटला पण खेचतोय. ठीक आहे. पण होतो काय बघा, बट अनलाईक द ॲपल दे डू नॉट फॉल ऑन द अर्थ. पण ते ॲपलसारखं खाली पडत नाही, बिकॉज दे हॅव अ टेंजेन्शियल वेलोसिटी. त्यांच्याकडे काय आहे, टेंजेन्शियल वेलोसिटी. तुम्हाला थोडा आधी मी सांगितलं होतं की एका ऑब्जेक्टला जर तुम्ही सर्कलमध्ये फिरायला दिलं मग ते काय होणार आहे, तो एक टेंजंट क्रिएट करतो वेलोसिटीसाठी. जर एकदा तो निघाला की मग तो बाहेर पडणार, आतमध्ये येणार नाही. अजून बघा जरा पॉईंट्स. दिस फॉरवर्ड वेलोसिटी कीप्स them continuously falling towards earth but missing it resulting in a orbit. त्याला आतमध्ये यायचं आहे पण तो वेलोसिटी काय करतोय, बाहेर खेचून घेतो. म्हणून तो कुठे फिरतोय, त्या सर्कलमध्ये, त्या ऑर्बिटमध्ये, त्या कक्षामध्ये. म्हणून तो ऑर्बिट तयार झालाय आणि त्याच्यामध्ये तो काय करतो, फिरत असतो, खाली पडत नाही. चला पुढे चालूया आपण. अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन म्हणजे काय. आता एखादा वस्तू खाली पडतोय, ठीक आहे. स्टार्टिंगला ते वस्तू ना हळूहळू पडत असतं. पण तुम्ही मला सर दिसलंच नाही, मला दिसलं नाही. अरे कुठे दिसणार. जर तुम्ही कोणताही व्हिडिओ असा एक काढलं असं तुम्हाला दिसेल की ऑब्जेक्ट इथून पडतोय, पण आधी एकदम हळूहळू पडणार, नंतर खूप फास्ट होतो, नंतर काय होतं एकदम फास्ट होणार आहे. का, कारण ग्रॅव्हिटी काय करतो, खेचत असेल म्हणून. बघा सिम्पल डेफिनेशन आपल्याकडे. द अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द ऑब्जेक्ट्स नियर इट. जे कोणता वस्तू अर्थचा, पृथ्वीचा बाजूला असेल, पृथ्वी त्याला काय करतो, आपल्याकडे खेचून घेतो. ठीक आहे. पहिला पॉईंट दिला सिम्पल. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन इट्स एक्सलेरेशन. कुठलाही वस्तूवर तुम्ही फोर्स लावलं मग ते काय होणार आहे, ॲक्सलरेट करेल. ॲक्सलरेट करेल म्हणजे पुढे जाणार ना भाई. मी आता बोलणार सर तुम्ही काय एकदम ट्रकला धक्का मारा, मग ऑब्जेक्ट असं पाहिजे. असं जर ऑब्जेक्ट छोटा असेल मग छोटा फोर्स लावला तरी चालेल. ऑब्जेक्ट मोठा आहे मग फोर्स पण जास्त लावला लागेल, आणि जास्त फोर्स लावलं मग ते ऑब्जेक्ट काय होणार, आपोआप पुढे जाणार आहे. म्हणजे काय होतो, ॲक्सलरेशन येतो. त्याच्यामध्ये काय होतोय, ॲक्सलरेशन. म्हणजे फोर्स लावल्यावर काय होतोय, ॲक्सलरेशन होणार आहे. असा न्यूटनचा सेकंड लॉ होता. पुढे बघा. Thus, the gravitational force due to the earth on the body results in its acceleration. जे काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण लावलं त्याने काय होणार आहे, रिझल्ट्स इन इट्स एक्सलरेशन. ठीक आहे. दिस इज कॉल्ड एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड इट इज डिनोटेड बाय जी. म्हणजे काय, ज्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स जसे काय लागतो एक्सलरेशन, म्हणून त्याला आपण काय म्हटलं, ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी ॲक्सलरेशन लागलंय म्हणून ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन, आणि त्याला आपण काय करतोय, जी रे डिनोट करतो. जी कुठला, जी स्मॉल जी. कुठला जी, स्मॉल. छोटा जी लिहायचा, मोठा जी लिहायचं नाही. कारण की मोठा जी काय, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल जी त्याला काय म्हणतात आपण, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि स्मॉल जी याला काय म्हणतात आपण, ग्रॅव्हिटेशनल
ॲक्सलरेशन. फरक समजा. याला डायरेक्शन असतो. काय डायरेक्शन आहे आता तुम्हाला कुठे दिसतं ऑब्जेक्ट खाली पडताना, कुठे दिसतोय ऑब्जेक्ट खाली पडताना. जर ऑब्जेक्ट खाली येत असेल मग डायरेक्शन कुठे खाली, म्हणजे यांचं पण काय असतं डायरेक्शन फिक्स. म्हणून ॲक्सलरेशन पण काय वेक्टर क्वांटिटी. अरे वेक्टर, मग तुम्ही लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं असेल वेक्टर क्वांटिटी काय. ठीक आहे. अरे थांबा कुठे चाललाय? व्हिडिओ तुम्हाला आवडलेला दिसतोय. असा संपूर्ण कोर्स मोफत हवा आहे? मग फक्त एकच छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये फुल कोर्स टाईप करायचं आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे आणि सर्व सोशल मीडिया हँडल जसं फेसबुक, व्हॉट्सअप स्टॅटस, इंस्टाग्राम स्टोरीला आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमचं इंस्टाग्राम हँडल आहे BAK_फाउंडेशन, याला तो शेअर करायचा आहे. तुमच्या इंस्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. ओके. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.